नमस्कार. आज केली होती मी कच्च्या फणसाची भाजी, जी की कोकणात सर्रास केली जाते. त्यासाठी हा कच्चा फणस आणला, तो स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर कुकरमध्ये पाणी, हळद, मीठ घालून आपल्याला हा कच्चा फणस उकळून घ्यायचा आहे. त्यानंतर मी थोडी ग्रेव्ही टाईप भाजी करणार होते फणसाची. त्यासाठी मी कांदा कापून घेतला. कांदा, खोबरं, तीळ, लसूण आणि कोथिंबीर असा सगळा मसाला मी मस्त असा तेलावर भाजून घेतलेला आहे, अगदी लालसर होईपर्यंत. त्यानंतर वाफवलेला फणस देखील रेडी होता. त्यानंतर हा मसाला जो काढला होता आपण काळा मसाला, तो वाटून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल टाकलं आणि जे काही फणस होते ते देखील आपण फ्राय करून घेतलेले आहे. त्यानंतर वाटलेला मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा. त्यामध्ये आपल्याला हवे ते मसाले टाकायचे. मी मटण मसाला, घरचा मसाला आणि मिरची पावडर देखील टाकली होती. त्यानंतर मसाला छान परतल्यानंतर त्यामध्ये फणसाचे काप टाकायचे आणि छान असं गरम पाणी टाकून उकळी काढून घ्यायची. आपली फणसाची भाजी रेडी आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की रेसिपी करून पहा. थँक्यू.